तर पहा मित्रांनो, ग्रामसेवकचे प्रश्न आता बनवण्याच्या अगोदर आपण आरोग्य सेवकचा एक मॅरेथॉन घेतला होता. त्या मॅरेथॉनमध्ये बराच विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामधील प्रश्न देखील परीक्षेला आलेले आहे आणि त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये उमेदवारांनी ग्रामसेवकच्या मॅरेथॉनची मागणी केली होती. पण ग्रामसेवकचा मॅरेथॉन जो आहे तो आपण तयार करू शकलो नाही, कारण की वेळेची कमतरता आहे आणि प्रश्न जर क्वालिटी वाच बनवायचे असतील किंवा दर्जेदार प्रश्न बनवायचे असतील तर त्यासाठी वेळ लागतोच. म्हणूनच आपण फक्त 100 प्रश्न तयार केलेले आहेत. ते सुद्धा तयार करण्यासाठी 4 ते 5 दिवसाचा कालावधी गेलेला आहे, कारण की तुमच्या सिलेबसला प्रत्येक प्रश्न हा जरूर आहे. तर पहा, आरोग्य सेवकला तुम्ही इतका चांगला प्रतिसाद दिला, तर त्याबद्दल तुमचे आभारच आहे, कारण की तुमचे लाईक्स आणि कमेंट्सच आम्हाला जे आहे ते प्रोत्साहन देत असतात. आणि यामधले आरोग्य सेवकचे आपले फक्त 400 प्रश्नांचा मॅरेथॉन आपण घेतला होता आणि त्यापैकी जवळपास सर्व शिफ्टला प्रश्न आलेले दिसतात. ते प्रश्न का आले? कारण की सर्व प्रश्न हे 10वीच्या पुस्तकातून काढलेले होते आणि तुमचा मुख्य स्रोत जो आहे तो 10वीचं पुस्तकच होतं. आपल्याला आधीच कळालेलं होतं की सर्व सिलेबस हा 10वीच्या पुस्तकात कव्हर झालेला आहे. त्या कारणाने तिथून आपण प्रश्न उचलले आणि जसे तसे परीक्षेला विचारल्या गेले. तर पहा मित्रांनो, आज सुद्धा आपण ग्रामसेवकचे प्रश्न पाहणार आहोत. फक्त 100च प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा मित्रांनो, इथे फक्त आपण प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत, ऑप्शन पाहणार नाही आहोत, कारण की प्रश्न आणि उत्तर हेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. IBPS तुम्हाला 5 ऑप्शन देते, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर पहा, पहिलाच प्रश्न आहे आपला, ब्राझील देशात कोणती स्थलांतरित शेती केली जाते? वारंवार विचारलेला प्रश्न, तर त्याचं नाव आहे रोका. नंतर पहा, श्रीलंकेमध्ये कोणती स्थलांतरित शेती केली जाते? हे आपण का पाहतोय? कारण की वन लाईनर स्वरूपात तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. सिलेबसमध्ये टॉपिक आहेत आणि डिटेलमध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रातले टॉपिक आहे, भारतातले टॉपिक आहे, पण असे काही प्रश्न आहेत जे रँडमली विचारले जाऊ शकतात, म्हणून आपण ते पाहतोय. आणि एका वाचण्यात तुमच्या ते लक्षात राहू शकतात किंवा 2 ते 3 वेळा तुम्हाला ते वाचू लक्षात राहू शकतात. तर पहा, पहिलं काय पाहिलं आपण? ब्राझीलमध्ये रोका. श्रीलंकेमध्ये जर पाहिलं तर चेना. महाराष्ट्रात किती टक्के जिरायती शेती आहे? तर 87.5% हे जे आहे पर्सेंटेज विचारल्या जातात. नंतर पहा, भारतीय अर्थव्यवस्थेत 1950 ते 60 या दशकात शेती उत्पादनाचा वाटा किती टक्के होता? तर तो होता 52 ते 55%. कधी? 1950 ते 60चं दशक. नंतर पहा, हरित क्रांती कोणत्या साली झाली? आता हरित क्रांतीचे जनक विचारले होते किंवा वर्गीस कुरियन जे आहे त्यांच्यावर प्रश्न आले होते, पण या ठिकाणी पहा, हरित क्रांती कोणत्या वर्षी झाली असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर 1969 हे तुम्ही लक्षात ठेवा. दुसरं, याला लिंक जर करायचं असेल तर तुम्ही इस्रोची स्थापना याच्याशी लिंक करू शकता. नंतर पहा, कोणत्या पंचवार्षिक योजनेचा दर एकरी उत्पादनात वाढवून शेती किफायतशीर करण्यावर भर होता? तर 11वी जी पंचवार्षिक योजना होती ती शेती उत्पादन वाढवण्याच्या संदर्भात होती. कोणती? 11वी पंचवार्षिक योजना शेतीची उत्पादकता वाढवण्याच्या संदर्भात होती, दर एकरी. नंतर पहा पुढील प्रश्न, किसान साथी हा डिजिटल प्लॅटफॉर्म कशासाठी सुरू करण्यात आला? प्लॅटफॉर्म जे आहे ते विचारले जातात, वेबसाईट विचारल्या जातात, पोर्टल विचारले जातात आणि ॲप सुद्धा विचारल्या जातात. आणि IBPSचा जर आपण भर पाहिला तर डिजिटलवर जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत. तर पहा, किसान साथी हा डिजिटल प्लॅटफॉर्म कशासाठी सुरू करण्यात आला? तर तो करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना वैयक्तिक सल्ला थेट कृषी विज्ञान केंद्राच्या वैज्ञानिकांकडून मिळेल. कोणाकडून मिळेल? तर कृषी विज्ञान केंद्राच्या वैज्ञानिकांकडून. आणि कशाच्या संदर्भात? शेतकऱ्यांचा वैयक्तिक सल्ला देण्यात येणार आहे. किसान सारथी हा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. नंतर पहा पुढील प्रश्न, भारतातील पहिले धान्य ATM कुठे स्थापन करण्यात आले? तर ते गुरुग्राम, हरियाणा राज्यात. राज्य जर विचारलं तर हरियाणा, शहर जर विचारलं तर गुरुग्राम. नंतर पहा, भारतातील पहिली ग्रास कन्झर्वेटिव्ह संस्था कुठे आहे? तर ती आहे राणीखेत, उत्तराखंडमध्ये. पुढील प्रश्न, जम्मू काश्मीरमधील पहिल्या दुग्ध गावाचे नाव काय आहे? तर ते आहे जेरी. जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या दुग्ध गावाचे नाव काय आहे? जेरी. नंतर पहा, जांभळी क्रांती कशी संबंधित आहे? तर तुम्हाला आता काही दिवसांपूर्वीच जी आहे धवल क्रांती विचारली होती, तर जांभळी क्रांती लक्षात ठेवा, कारण की कन्फ्युजन तयार करणारा प्रश्न आहे. जम्मू काश्मीरमध्ये लॅव्हेंडर लागवडीशी संबंधित जांभळी क्रांती आहे. महाराष्ट्रातील जीन प्रकल्पाचा उद्देश काय आहे? तर सागरी विविधता, स्थानिक पिकांची बियाणे, प्राणी विविधतेसह महाराष्ट्रातील अनुवांशिक संसाधनांचे संरक्षण, हे चारही का महत्वाचे आहे? कारण की 5 जे ऑप्शन असतात त्यामध्ये तुम्हाला हे 4 ऑप्शन राहतील आणि 5वा रॅन्डमली ऑप्शन देण्यात येईल, तर त्यापैकी तुम्ही याची निवड करू शकता. नंतर पहा, देशातील पहिले मधाचे गाव कोणते? तर मांगर, महाबळेश्वर इथे आहे. भारतातील पहिले वन विद्यापीठ कुठे उभारण्यात आलेले आहे? तर तेलंगणा या राज्यात. भारतातील देशातील पहिले वन विद्यापीठ आहे तेलंगणा राज्यामध्ये, ते स्थापन करण्यात आलं. नंतर पहा, राष्ट्रीय दुग्ध दिवस कधी असतो? तर तो 26 नोव्हेंबरला. 26/11 ध्यानात ठेवा, त्याची तुम्ही याला कनेक्ट करू शकता. 26 नोव्हेंबरला राष्ट्रीय दुग्ध दिवस असतो. नंतर पहा पुढील प्रश्न, कन्या वन समृद्धी योजनेचा उद्देश काय आहे? ज्या शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला येईल त्या दाम्पत्याला 10 या ठिकाणी पहा 10 रुपये झालेला आहे फक्त. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी जे टायपिंग मिस्टेक झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
कॅच द रेन जनजागृती अभियान कशासाठी राबवण्यात आलेले आहे? तर पाण्याचे संवर्धन करण्यासाठी अभियान जे आहे ते विचारले जातात. तर नाव काय याचं? कॅच द रेन. लक्षात ठेवू शकता. रेन आहे, रेनचा उल्लेख आहे म्हणजेच पाणी आपण त्याला म्हणू शकतो आणि कॅच द रेन. तर पहा, पाण्याचे संवर्धन करण्यासाठी हे अभियान राबवल्या जाते. पुढील प्रश्न, मृदा आरोग्य कार्ड योजना कधी सुरू करण्यात आली? तर 2015 साली सुरतगड राजस्थान या ठिकाणाहून सुरू करण्यात आलेली आहे 2015 मध्ये. नाव काय आहे? मृदा आरोग्य कार्ड योजना. पुढील प्रश्न, 2022-23 या आर्थिक वर्षात भारतातील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनाची निर्यात किती होती? तर ती होती 53 अब्ज डॉलर. तर पहा, हे प्रश्न तुम्हाला थोडेसे किचकट किंवा वेगळ्या टाईपचे वाटत असतील, पण IBPSचा जो पॅटर्न आहे त्याच्यानुसार आपण प्रश्न तयार केलेले आहेत. कारण की IBPS जे आहे ते योजना कार्ड डिजिटल जे आहे पोर्टल ते किंवा आर्थिक अहवाल सुद्धा विचारत असते, म्हणूनच आपण रॅन्डमली प्रश्न घेतलेले आहेत. नंतर पहा पुढील प्रश्न, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्षी किती रुपयांचे आर्थिक संरक्षण मिळणार आहे? तर 5 लाख. 5 लाख या ठिकाणी ध्यानात ठेवा. अगोदर ही रक्कम कमी होती पण आता वाढवण्यात आलेली आहे, त्यामुळे हा प्रश्न तयार होऊ शकतो. पुढील प्रश्न, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना कधी सुरू करण्यात आली? याचं वर्ष सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर 1 फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. आणि आपण पाहिलं पहिल्याच पेपरला प्रश्न आला होता नमो कृषी योजनेवर. नंतर पहा, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला किती रक्कम मिळत असते? तर ती मिळत असते 5,000 रुपये. पुढील प्रश्न, प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत रस्त्यावरील विक्रेते, फेरीवाले, ठेलेवाले, व्यावसायिक यांना किती टक्के व्याजदराने अनुदान देण्यात येते? तर 7%. रॅमचे पूर्ण स्वरूप काय आहे? हा प्रश्न देखील येऊ शकतो, कारण की आपल्याला कॉम्प्युटर हा टॉपिक आहे. सीपीयूचा लॉंग फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो. सीपीयूचे घटक विचारलेले आहेत. सीपीयू मध्ये कॉम्प्युटरशी रिलेटेड जे आहे ते बेसिक कन्सेप्ट जे आहेत त्या विचारल्या जाऊ शकतात. तर पहा, RAM रॅमचा जर आपल्याला लॉंग फॉर्म विचारला तर रॅन्डम एक्सेस मेमरी याचा लॉंग फॉर्म होतो. नंतर पहा, एका फ्लॉपीवर किती MB साठवण्याची क्षमता असते? तर 1.44 MB एका फ्लॉपीवर. हे ध्यानात ठेवा. एका फ्लॉपीवर किती? 1.44 MB साठवण्याची क्षमता असते. पुढील प्रश्न, CD रोम या CD मध्ये किती डाटा साठवला जाऊ शकतो? तर 600 MB ते 1 GB पर्यंतचा डाटा CD रोम या CD मध्ये साठवला जाऊ शकतो. पुढील प्रश्न, रोमचे दीर्घ स्वरूप काय? अगोदर आपण रॅमचं पाहिलं, रॅन्डम एक्सेस मेमरी. आता कशाचं? रोमचं. तर पहा, इंग्लिशमध्ये तुम्हाला येऊ शकते, असं मराठीत येणार नाही. मला इंग्लिशमध्ये असं लिहिलं दिसेल, कारण की IBPS इंग्लिश शब्द जे आहेत, बाकी जर आपण पाहिले आरोग्य सेवक आणि ग्रामसेवकचा पहिला पेपर, तर इंग्रजी शब्दांचा वापर त्यांनी केलेला आहे. तर पहा, रोमचं जर विचारलं तर रीड ओनली मेमरी, रॅमचं जर विचारलं तर रॅन्डम एक्सेस मेमरी. दोन्हीही लक्षात ठेवा, IMP आहेत. पुढील प्रश्न, 1 बाईट म्हणजे किती बाईट? हा सुद्धा IMP प्रश्न आहे. पुढील शिफ्टमध्ये नक्कीच हा विचारला जाऊ शकतो. 8 बीट म्हणजे 1 बाईट. बीट आणि बाईट यामध्ये फरक आहे. बीट हे लहान आहे आणि 8 बीट म्हणजे 1 बाईट. नंतर पहा पुढील प्रश्न, 1 गिगाबाईट म्हणजे किती मेगाबाईट? तर 1024 मेगाबाईट. 1 गिगाबाईट म्हणजे किती? 1024. किंवा प्रश्न असा येऊ शकतो की 1024 मेगाबाईट म्हणजे किती गिगाबाईट? तर 1. नंतर पहा, मायक्रो संगणकाची स्टोरेज क्षमता, स्टोअर पाहिजे होतं तिथं, स्टोरेज क्षमता यासाठी आपण PDF जे आहे त्या करेक्शन करून देत असतो आणि PDF थोडेसे लेट दिले जातात, कारण की जेवढे त्यावर आक्षेप येतात त्या सर्व दुरुस्त करून एकदाची PDF दिले जाते. PDF जी आहे ती तुम्ही लास्ट टाइम रिव्हिजन त्याची करू शकता आणि परीक्षेला जाता जर त्यामध्ये चुका वगैरे असल्या तर तुमचा हातचा मार्क जाऊ शकतो. तर पहा, मायक्रो संगणकाची स्टोरेज क्षमता किती असते? तर 500 MB ते 2 GB पर्यंतची मायक्रो संगणकाची स्टोरेज क्षमता असते. नंतर पहा, जगात किती प्रकारचे सुपर संगणक अस्तित्वात आहे? तर 500 टाईप्सचे सुपर कॉम्प्युटर आहेत. पुढील प्रश्न, एखाद्या ठराविक हेतूसाठी केलेल्या वेगवेगळ्या सूचनांच्या एकत्रित संचास काय म्हणतात? तर त्याला म्हणतात ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. नंतर पहा, रॅमला आणखी काय म्हणतात? तर हा सुद्धा IMP प्रश्न आहे, परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तर याला म्हणतात व्होलाटाईल मेमरी. नंतर पहा, सुधारित माहिती तंत्रज्ञान कायदा कोणत्या साली अंमलात आला? तर 2008. या ठिकाणी आपण 2000 उत्तर मारू शकतो. 2008 हा लक्षात ठेवा. सुधारित माहिती तंत्रज्ञान कायदा 2008 साली अंमलात आला. नंतर पहा पुढील प्रश्न, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मध्ये न्यायाधिकरणाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत करण्यात येते? तर कलम आहे 48. माहिती तंत्रज्ञान अधिनियमामध्ये 2000चा जो अधिनियम आहे त्यामध्ये 48 कलमामध्ये न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली. पुढील प्रश्न, संगणकाच्या कोणत्या भागाला संगणकाचा मेंदू असे म्हणतात? तर CPU. नंतर पहा, भारतातील कोणत्या राज्यात प्रथम संगणकीय गुन्हे विश्लेषण प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली? तर ते आहे आंध्र प्रदेश. पुढील प्रश्न, IT ऍक्ट 2000 नुसार कॉम्प्युटर रिसोर्स म्हणजे काय? तर कॉम्प्युटरचा डेटा आणि कॉम्प्युटरचे नेटवर्क हे म्हणजे कॉम्प्युटर रिसोर्स होय. पुढील प्रश्न, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 कशासाठी आहे? तर सायबर गुन्हे रोखण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 आहे.
नंतर भाग पुढील प्रश्न, IT 2000च्या कोणत्या कलमानुसार आरोपीने जर अश्लील मजकूर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध केला तर तो शिक्षेस पात्र असेल? तर कलम आहे 67. हे जे आहे सध्या व्हायरल व्हिडिओ वगैरे आहे त्याच्या संदर्भात हा प्रश्न येऊ शकतो. कलम किती आहे? 67. नंतर पहा पुढील प्रश्न, माहितीची देवाणघेवाण कशी करावी यासाठीच्या नियमावली काय म्हणतात? तर त्याला म्हणतात प्रोटोकॉल. नियमावली ज्या असतात माहितीची देवाणघेवाण कोणत्या पद्धतीने करायची त्याला म्हणतात प्रोटोकॉल. पुढील प्रश्न, प्रॉक्सी सर्व्हर कोणत्या कामासाठी वापरतात? तर ते वापरतात अनधिकृत वापरापासून संरक्षण करण्यासाठी. अनधिकृत जो वापर आहे त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी प्रॉक्सी सर्व्हर वापरले जाते. नंतर पहा पुढील प्रश्न, सायबर दहशतवाद या गुन्ह्याकरिता माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये कोणत्या शिक्षेची तरतूद आहे? तर आजन्म कारावासापर्यंतची यामध्ये तरतूद आहे. आपण प्रश्न जो आहे तो आज चुकू शकतो. आजन्म कारावास आपल्याला मोठी शिक्षा वाचू शकते, पण पहा मित्रांनो, सायबर दहशतवाद या गुन्ह्यासाठी आजन्म कारावासाची शिक्षेची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न, सायबर लॉ याला अनुसरून जी कायदेशीर व्यवस्था पाहिली जाते तिला काय म्हणतात? तर सायबर स्पेस. काय म्हणतात तिला? जी व्यवस्था असते पूर्ण त्या व्यवस्थेला सायबर स्पेस असे म्हणतात, जी सायबर लॉशी संबंधित कार्य करते. नंतर पहा, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 माहिती तंत्रज्ञान कायदा आपण का घेतोय? कारण की यावर हा जो आहे सिलेबसचा तुमच्या डायरेक्ट टॉपिक नमूद केलेला आहे आणि 100% या कायद्यावर प्रश्न विचारला जाणार आहे, म्हणजे जाणार आहे. त्यामुळे आपण जवळपास सर्व प्रश्न घेतलेले आहेत जे की सहजासहजी लक्षात राहू शकतात आणि तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. एक मार्क एक प्रश्न 2 मार्क देऊन जाऊ शकतो. तर पहा मित्रांनो, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील प्रकरण 10 मध्ये काय दिले आहे? तर सायबर नियमन अपीलन न्यायाधिकरणाच्या संदर्भात प्रकरण 10व्या मध्ये त्यांनी माहिती जी आहे ती नमूद केलेली आहे. पुढील प्रश्न, बोगस आणि सायबर फ्रॉड सारखे गुन्हे भारतीय दंडविधान कायद्यातील कोणत्या कलमाखाली येतात? तर त्या येतात कलम 420 खाली. नंतर पहा पुढील प्रश्न, 18 वर्षाखालील मुलांना IT ऍक्टच्या कोणत्या सेक्शननुसार संरक्षित केले जाते? तर सेक्शन 76 ब नुसार संरक्षित केले जाते. रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात किती अनुदान देण्यात येते? तर 1.32 लाख एवढे अनुदान रमाई आवास योजनेअंतर्गत देण्यात येते. पुढील प्रश्न, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत किती खरीप पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर खरीप पिके आहेत एकूण 14. IMP प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा, खरीप पिके कोणती? खरीप पिके. आणि कशात? प्रधानमंत्री पीक विमा योजना. किती पिके आहेत? एकूण 14. नंतर पहा, गोवर्धन गोवंश सेवा केंद्राची स्थापना कशासाठी करण्यात आली? तर गोवंशाचा सांभाळ करण्यासाठी त्याची स्थापना करण्यात आली. पुढील प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा कोणत्या वयसराने संमत केला? हे जे आहेत हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला शॉर्ट सांगितले होते आणि यातले प्रश्न परीक्षेला सुद्धा आलेले आहेत, भविष्यात सुद्धा येण्याची शक्यता आहे. हे सर्व प्रश्न आपण 73वी घटना दुरुस्ती, त्यानंतर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था याच्याशी संबंधित बनवलेले आहे, म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत याच्याशी संबंधित आणि ग्रामसेवक या पदाशी संबंधित. नंतर पहा, आता थोडं फास्ट घेतोय आपण, यामध्ये जास्त काही वेळ गमवण्याची आवश्यकता नाही कारण की तुम्ही हे वाचलेलं असेल. तर पहा, स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा कोणत्या वयसराने केला? तर लॉर्ड रिपनने. कधी केला? 1882. पुढील प्रश्न, कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतीच्या स्थापनेची तरतूद करण्यात आलेली आहे? तर कलम 40. कशामध्ये आहे? भारतीय राज्यघटनेमधील कलम 40 जे मार्गदर्शक तत्वांतर्गत येते त्यामध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख आपल्याला आढळतो. पुढील प्रश्न पहा, केंद्र शासनाने समुदाय विकास कार्यक्रम कधी सुरू केला? तर 1952. कोणता कार्यक्रम? समुदाय विकास कार्यक्रम. कोणी सुरू केला? केंद्र शासनाने. आणि कधी? 1952 मध्ये. पुढील प्रश्न, पंचायत राज विषयक पहिली समिती कोणती? तर बलवंतराय मेहता समिती. ऐकलेली असेल तुम्ही, याचे जे वर्ष आहे ते विचारले जाऊ शकते. 1957 बलवंतराय मेहता समिती आणि पंचायत राज संदर्भातील पहिली समिती आहे. नंतर पहा, पंचायत राज भारत व्यवस्था स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर हे आहे राजस्थान. द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली? अशोक मेहता समिती. पहिली समिती कोणती? बलवंतराय मेहता. पण द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणी केली? अशोक मेहता समितीने. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली पंचायत राज विषयक समिती कोणती आहे? तर ती आहे वसंतराव नाईक. देशातील विचारली तर बलवंतराय मेहता समिती, पण महाराष्ट्रातील विचारली तर वसंतराव नाईक समिती. कशाशी संदर्भित आहे? पंचायत राज संदर्भात. पंचायत राज म्हणजे काय? तुमच्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांना घटनात्मक दर्जा देण्यासाठी या समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या आणि त्या अगोदर देश स्तरावर स्थापन करण्यात आल्यानंतर प्रत्येक राज्याने सुद्धा त्या स्थापन केल्या. नंतर पहा, पंचायत राज व्यवस्थेचा समावेश कोणत्या सूचीमध्ये आहे? आपल्याला माहिती आहे 3 सूची आहे, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. तर त्यापैकी राज्य सूचीमध्ये पंचायत राज व्यवस्थेचा समावेश आहे. 3 सूच्या कशासाठी असतात? केंद्र सूचीमध्ये जे विषय असतात त्यावर केंद्र कायदा बनवते, राज्य सूचीमध्ये जे विषय असतात त्यावर राज्य कायदा बनवते आणि समवर्ती सूची जी असते तिसरी, त्यामध्ये दोन्ही कायदे बनवू शकतात. पुढील प्रश्न, ग्रामपंचायतीची स्थापना कोणत्या अधिनियमानुसार करण्यात आली? महत्वाचा आहे,